तुम्ही पाहताय ग्रेट मार्क्स चॅनल. तर मंडळी मी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आता आपण एक युवा शेतकरी आहे ते दुग्ध व्यवसाय करतायत, म्हैस पालन व्यवसाय करतात. मुरा म्हशीचा ज्यांचा गोठा आहे तर ते पहिले गाय पालन करत होते, आता म्हैस पालन करतायत. तर आपण बघूया त्यांनी या व्यवसायाचा कशी सुरुवात केली आणि तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्याची माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला भेटून जाईल. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. शंकर सातावा पाटील, गाव कोनोडे, तालुका बुद्रगड, जिल्हा कोल्हापूर. डेअरी फार्मचं नाव काय? आरबी पाटील डेअरी फार्म कोनोडे. कधीपासून ह्या व्यवसायाकडे करताय? तरी पण मी 5-6 वर्ष झाले या व्यवसायामध्ये आहे. आता सध्या किती ॲनिमल आहेत आपल्याकडे? आता लहान मोठे पकडून 30 तरी आहेत. 30 आहेत. मुरा म्हशी आहेत का बाकी दुसरं कुठलं आहे? नाही, मुरा म्हशी आता आहेत आणि गाय 1-2 आहेत. पूर्वी हा गोठाच होता, तुम्ही गाय पालन करत होता? सगळ्यात पहिल्या गाय होत्या, 25 गाय होत्या पहिल्या. ते बंद करून हे कसं काय केलं? नाही, गाय आता आजारीयन लई बिमार पडते ना, आजारीयन, त्यामुळे गायींचं पैसेच राहील नव्हतं, काहीच सगळा खर्च चांगला होता. आता काय लिटर तुमच्या गोठ्यातून दूध तयार होतं आता? तरी पण आता 65-70 रुपये लिटर दूध गोठ्यातून जाते दररोज. 30 याचं सांगताय का किती दुधाच्या येतात? नाही, दुधाचे 17-18 म्हणजे त्यातल्या 15 लिटर तरी दुधा होता, चालू आहे. 12-13 लिटर सगळे चालू आहेत दूध. त्या दोन्ही टायमाचं 12 लिटर दूध जातं. एक 6-6 लिटर एका टायमाला म्हशीचं आहे. त्या म्हशी कुठून आणल्या तुम्ही? महावीर नवीन डेअरी फार्म, हरियाणा जिनमधून. सगळ्या किती आणल्या? सगळ्या पहिल्या अंड्याला 7, त्याच्यानंतरच्या 9ची गाडी अंड्याले असेच अंड्याले वाढत गेल्याला. बरं, एकदम तुम्ही नाही आणले? एकदम नाही अंड्याला. पहिल्यांदा बघितला कशा लागतात गाय ऐकल्यानंतर, त्याच्यानंतर हे अंड्याला. ह्यांचा तुमचा कॉन्टॅक्ट कसा झाला होता? मी पण ते व्हिडिओ युट्यूबवर ह्याच्यावर बघूनच मी कॉन्टॅक्ट केलेला होता. पहिली गाडी किती आणली? 2021ला. 21ला आणली. हा व्यवसाय परवडतोय का? नाही, 1 नंबर म्हशीचा व्यवसाय परवडतो. गाईचं काहीच राहत नाही. खाद्यामध्ये काय काय देता मग? सरकी, हरभरा, काणा, मक्का, चुनी, गोळी, पेंडीन काय नाही. त्यावेळेस पहिली गाडी आणली त्यावेळेस काय रेट ना आणली होती? तेव्हा 1 लाख रुपये, 1 लाख 2, 1 लाख 3, 1 लाख 5 हजारचीच खरेदी, 1 लाख 10 हजारच्या आतलीच खरेदी होती सगळी. परत आणली ती आता 1 लाख 30 हजारपर्यंत खरेदी झाली. 1,30,000 पर्यंत 1 लाख 32 हजारपर्यंत शेवट खरेदी झाली. गोट्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी गाय जी म्हैस आहे ती कुठली आहे? म्हणजे किती लिटर पर्यंत? 7 लिटरच दिले आम्ही काय 7-7.5 लिटरच्या वर काय नाही, तेवढा हिशोबात देते. म्हणजे 12 प्लस 14 लिटर दिवसाचं एका म्हशीचं. 14 लिटर वासराला पाजून? वासराला पाजून. मग कटड्या वगैरे तुम्ही इथं तयार केल्या का नाही? रेड्या म्हशी झाल्या तर 2-4 तयार केलेल्या आहेत मशीनच्या. त्या व्यवसाय तुम्ही सुरुवातीला येताना या व्यवसाय ओळखताना काय अडचणी आल्या होत्या? काय पहिल्या वर्षी जरा घेताना म्हणजे पैसे फसवणूक झाली, बहुत घेताना फसवणूक झाली. नाही, जनावर माहित नव्हते कसं घ्यायचे, काय सांगायचं दूध एवढं देणार ते तेवढं दूध निघाय नाही. गाईतनी लई फसवणूक झाली. म्हशीतनी काय नाही फसवणूक, 1 रुपया पण म्हशीची फसवणूक नाही. जेवढं सांगितलं तेवढं दूध तेवढं दिलं म्हशीने. इकडे वळताना तुम्हाला काय काय अडचण आली ह्या म्हशीचा व्यवसाय करताना? दुसरी नाही, म्हशीने तेच पहिल्यांदाच फक्त भेलता भय पडून जाते. आम्हाला सगळी तीच सांगायचं नाही, गोटवाले भय टिकून जात नाहीत, म्हशी चांगल्या लागत नाहीत, गाप जात नाहीत. हेच आमच्या पण भीती होती, माहित नव्हतं. आम्ही पण पहिल्यांदा म्हशी आल्यानंतर सगळ्या चांगल्या आम्ही आता नुसतं म्हशीकडे वळलो. आता यांच्याकडून ज्या म्हशी आणल्या तिथं तेवढं दूध देतात गायचं आल्यावर? तेवढं देतात. काय अर्धा लिटरचाच फरक पडतो तिथं इथं आपल्यात. तिथं 7 लिटर दिलं, 6.5 लिटर तर इथं दूध अर्धा लिटरचाच फरक आहे. चारा घरचा आहे का विकत? नाही, सगळा घरचा आहे. त्यासाठी किती जमीन वापरता? तरी पण आता चाऱ्यासाठी 2 एकर जमीन आहेच. सगळा जो फार्म बांधलेला आहे तो जुनाच आहे ना? जुनाचा. किती खर्च आला असेल त्याला अंदाज? तो फार्माला 20 लाख रुपये खर्च आलेला आहे. आता ह्या व्यवसायामधून साधारणपणे तुम्ही आता सुरुवातीला 10 करून बघितल्या किंवा 7 केल्या, एखाद्याला 10 करायचे असतील तर साधारणपणे किती उत्पन्न भेटू शकतं असा काही हिशोब ठेवता का? हिशोब ठेवलाय. तरी पण म्हणजे 10 मशीनची खरेदीला आता 12 लाख रुपये तरी आपली खरेदी व्हायला नवीन गोठवाल्याला. तरी 8-9 लाख रुपये जर सगळं जाऊन त्याला वर्षात प्रॉफिट राहायच पाहिजे तेवढं. तुम्हाला तसा अनुभव आला. आणि कामगारांना किती पगार देतात? काय आता म्हशीसनी त्यांचं 1500 चालू आहे, 1200 रुपये सर सगळं भयांचं चालूच आहे. 1200-1500 रुपये एका म्हशीस पाठीमागं चालूच आहे. 10 म्हशी पाठीमागं 15,000 रुपये भया चालूच आहे. आता ह्यांच्याकडून तुम्ही जी म्हशी आणल्या त्या शेतकऱ्यांना घ्यायसाठी रिकमेंड कराल का? करणार की काय सांगाल त्यांचा अनुभव? म्हणजे मी ते सगळ्यांनी सांगितलेलं, तिथं पण बोललोय 2-3 पण कसं होतं खात्रीन म्हणजे एकदा गेला तिथं विश्वास पटणार म्हणजे पटणार. बरं, तिथे गेल्यानंतर तुमची कशी खरेदी झाली नेमकं, तिथला काय अनुभव आहे? तिथं काय आम्ही काय एवढी मोठी म्हशी मी अजूनपर्यंत घ्यायचं नाही. म्हणजे आपले 7 लिटर एका टायमाला 12 लिटरचं पासिंग म्हशी आम्ही पण तिथं खरेदी केलेले आहेत. कारण इथं इकताना पण पुढे तेवढ्या मशीन जायच पाहिजे नाही. 1.5 लाख रुपयाची तिथं मस्त गेली तर आमच्याकडे शेतकरी एवढ्याला इथं मागत नाही. आम्ही इकताना गोट्यानं कवा तर 1 लाख रुपयाची शेतकरी आपल्या इथं विक्री पर जाते. मग एवढं पण 50,000 रुपये लॉस हे होते नाही. म्हणजे 1-20-1-30 खरेदी काय करतो बाबा, काय झाली तर एवढं काय हे होत नाही, पैशाचं तुट हे होत नाही. ह्यांना चाऱ्यामध्ये खुराकामध्ये काय काय असतं? आता हिरवा चारा, गहू आणि वाळा चारा 2 मिक्सच. भुसा गव्हाचा बुसकट. दुसरं काय वल्ल वगैरे काय? वल्लच की, हिरवा वल्ला आणि वाळाच मिक्सच कुठे. आणि खुराकामध्ये
सरकी 1 किलो, हरभरा कांदा 1 किलो आणि मक्काचून एक थोडे 200 ग्रॅम एका टायमाला एवढी म्हशी जाते. साधारणपणे म्हैस वेल्यानंतर किती दिवस दूध देते, किती महिने? 10 महिने तरी, म्हणजे 10 ते 11 महिने तरी फुल 5-5 लिटर तेवढं, 6-6 लिटर 5 लिटर कंटिन्यू 10 महिनेपर्यंत दिवसाला 10-10 लिटरनं राहिलेलंच आहे. देते. आणि कितव्या माझाला तुम्ही त्याला भरवता मग परत? एक दुसरा 42 दिवस 45 दिवसांत माझाला भरतो. हिचा भाकड काय किती राहतो साधारण? भाकड काय आमच्याकडे 2 महिने पण लई झालाय. 8 महिनेपर्यंत 7 महिन्यापर्यंत दूध दिलेलं आहे तुम्हाला म्हशी. स्वतःला आठवायला लागते ते? आठवायच लागते. 3-3.5 6 महिन्यावर पण आता 5-5 लिटर दूध देणारे पण म्हशी आहेत. 6 महिने गाभण पण 5-5 लिटर दूध देतात. आठवायच लागतात. साधारणपणे आता तुम्ही जर ह्या व्यवसायात आलाय, तरुणांना सल्ला काय देऊ शकता? म्हशी गायपेक्षा मला तर वाटते म्हशी चांगल्या. महावीर जी, इनका और आपका कैसा कांटेक्ट हुआ था? सर जी मेरा और इसका भोले शंकर का 2001 में कांटेक्ट हुआ था. उसके बाद ये 21 को 2021 में हुआ था. उसके बाद 7-8 भैंस लेके आया था, उनको अच्छा लगा. उसके बाद दोबारा फिर लेके आया और आसपास के गांव वाले भी आए इसके भैंस देख के अपने पास. ओके. जब भोले शंकर ये खरीदी चल रही तब इस तरह के 3 गाड़ियां खरीदारी स्टार्ट की. उसके बारे में खुद ही भोला शंकर बता देंगे अपने क्या रेट में थी और दूसरों की क्या रेट में थी. तुम्ही ह्यांच्याकडून तिथे गेल्यानंतर कसं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं तुम्हाला? सगळ्या आमासने जर 1.25 जर मस पसंत असली तरी पण महावीर शेठने 1.20 खरेदी करून दिल्या. आता हीच मस ती 5,000साठी वार मॉडेल, फक्त भैयासाठी मस मी घेतलेली आहे पसंत पडलेली, तरी आमासने 3,000 रुपये मस स्वस्तच दिली. म्हणजे तुमच्या आमच्यापेक्षा कमीच. आम्ही जे आम्हाला पसंत आहे बाबा ही एवढ्यापर्यंत मस आपल्याला पाहिजे बाबा, 1.20 पर्यंत आपण या म्हशीचा आमच्या आता आपण 2-3 जण जातो हरियाणाला जाता, आपल्या आपल्यात बोली होतेच नाही. शेठ संगड काय आपण बोलत नाही. शेठ बोलतो तुम्हाला कितीला पसंत पडते, तुमचा हिशोब काय ते सांगा. पण आमचं कसं दोघा तिघांच्या आपल्या आपल्या बोली होत्या बाबा ही एवढ्यापर्यंत घ्यायची, याच्यावर पण पैसे लावायचं नाहीत. पण त्याच्यापेक्षा कमीच नसला व्यवहारमध्ये मग त्यात चला राहू दे मस घ्यायची नाही, कारण उद्या दुसऱ्या ग्राहकाचा दर वाढतोय नाही तिथं पण. बरोबर. म्हणजे तुम्ही तुम्हाला कमी किमतीतच घेऊन देता. कमीतच. आता तुम्ही ज्या म्हशी खरेदी करता त्यावेळेस मुरा म्हैस कशी बघता, नेमकं घेताना काय काय सिलेक्शन तुम्ही स्वतः शिकलात का ते? शिकलोय, पण मी अजूनपर्यंत रिंग बघाय नाही. हे कोल्हापूरवाल्याचं काय रिंग पाहिजे म्हशी, आम्ही दूध केवढं देत्या खाली एवढं बघतो आम्ही. काय असायचं कसं होतंय, रिंग पाहिजे, पैसे दर वाढत्यात, शी अशीच पाहिजे तशी पाहिजे. आम्ही काय नाही, खाली दूध केवढं, आपल्याला दुधाचा धंदा करायचा, दुधाची गॅरंटी पाहिजे. बरोबर. एक वेळेस मोठी रिंग असून दे बारकी असून दे त्याला काय नाही, फक्त दूध पाहिजे. दूध पाहिजे बघा. कसं होतंय मग 1.5 लाख मग तेवढी मोठी आणायची, दूध पण पाहिजेच नाही तेवढं. पण रिंग काय नाही, काय दाखवायचं का आपल्याला, प्रदेशाला काय आपल्याला तर न्यायचे नाही, आपल्याला दूध व्यवसायच करायचा. बरोबर. म्हणजे तुम्ही ते स्वतः अपडेट करून घेता, कारण त्यामुळे तर ते मेन बेनिफिट आहे तुमचं. दुधावरच हे करायचं आहे ना मला बेनिफिट. ते काय मला प्रदेशाला म्हशी कुठे इकडे काय न्यायच्या नाही. अभी क्या रेट चल रहा है? अभी रोड रेट नॉर्मल ही है सर जी. हमारे व्यापारी लोग क्या करते हैं उधर, हमारे किसान की तरफ लगते हैं ज्यादातर, लेकिन हमको अपने कस्टमर की तरफ लगना चाहिए. और कस्टमर को अच्छा माल जाएगा तभी हमारे पास कस्टमर आएंगे, क्योंकि भैंस तो उधर कहीं भी घूम के ले सकते हैं किसान के पास भी, लेकिन ग्राहक के पास अच्छा माल कम रेट में जाएगा तभी कुछ आता है. क्योंकि कंपटीशन का जमाना है. उस टाइम भोले शंकर के साथ और भी गाँव में 2 गाड़ी आई है. मेरी गाड़ी में और उनकी गाड़ी में कम से कम 2 लाख का अंतर था. 2 लाख गाड़ी के भैंसों के रेट में. ये 10 भैंस के एवरेज निकाले ना, उसमें 2-2.5 लाख का अंतर मिला हमें. ओके. और अभी जो रेट चल रहा है वो मतलब बढ़ गए, कब बढ़ेगा, कैसे? अभी जनवरी में बढ़ना शुरू होगा सर. जनवरी? हाँ, जनवरी में सर्दी के टाइम में बढ़ेगा रेट. सर्दी के टाइम में? हाँ, जनवरी फरवरी में बढ़ना शुरू, जब एंडिंग होता है. मतलब उस टाइम दूध की डिमांड बढ़ जाती है, विवाह शादी चलते हैं और भैंस बच्चा देना थोड़ा कम कर देते हैं. ओके, ये बात. तर आता तुमचा शेतकऱ्यांना काय सल्ला काय असेल म्हणजे व्यवसायाशी? माझं तर म्हणा कोण हरियाणाला जाणार आहे, फसवणूक काही होणार नाही. मी पण म्हणजे एकदा जाऊन बघा. बरोबर. तुम्ही सल्ला जो दिला त्यामुळे त्यांचा पण आता गोटा पुढे हे झाला. आता तुम्ही ह्या व्यवसायातून किती कमवता मग? तरी पण महिना मला सगळं जाऊन 1.5-2 लाख रुपये जातात, सगळं जाऊन पूर्ण सगळं खर्चापासून. आता बरेच लोक म्हणतात आता कमेंट मध्ये एवढं नसते भेटत. भेटतंय म्हणजे भेटतंय, आम्हाला नाही माहिती. आता शेणच माझं 1.5 लाखाची विक्री होती ना, कोण म्हणते लोक त्यात काहीच परवडत नाही, काय परवडत. मी पण सगळ्यांना बघतोय ना, काय परवडत मी पण म्हणतोय ना, लक्ष देत नाहीत काय नाहीत, मग कसं काय राहणार म्हणलं. सगळं आता हिशोब म्हशीचं 70 ते 80 रुपयाला दूध तयार होते 7 लिटर. 1 किलो सरकी आता 28 रुपये चालू, हरभरा कांदा 25 रुपये 26 रुपये 1 किलो, आणि मका चोंचं 15 रुपये. झालं किती रुपये हिशोब तुमचं सगळे म्हणून 4 आणि भुसा 10 रुपये भुसा दर आहे. 87 रुपयाला दूध 7 लिटर तयार होते एका टायमाला. आणि गाईचा गोळी जर वापरली आम्ही, गोळीच्या नाण्यामध्ये 150 रुपये खर्च होते गोळीचा. म्हणजे तुम्ही
जो फॉर्म्युला वापरताय तो कमी स्वस्तात 87 रुपयालाच दूध व्हायला पाहिजे तयार. 7 लिटर दूध तयार होते होते म्हशी. ओके. सरकी वापरल्यामुळे सरकीमुळे कसं आहे म्हशी पण खराब येत नाही आणि दूध कंटिन्यू राहते. लोक काय होते हे कवडे वापरायचं मग गोळी वापरायला चालू करतात, गोळीमुळे म्हशी पूर्णच खराब होत्यात, मग भाकड प्रमाण खराब झाल्यामुळे त्याचा मूड पण जातोय ना. बरोबर आहे. बरोबर. साधारण तुमच्या गोट्यामध्ये जे म्हशी आहेत इक्वल दूध देणारे आहेत, म्हणजे जास्त दूध देणारे 7 लिटर 14 लिटर दिवसाच पासून. दुधाची विक्रीचं नियोजन कसं आहे? माझं डेअरीकडे फॅटवरच जाते आमचं दूध. बरं, काय रेटने भेटते? तरी पण मला 60 65 70च्या हिशोबाने फॅटवर भेटते. फॅटवर बसते. 60च्या वरतीच बसते. 60च्या खाली काय. बरं, तुमचा काय शेवटचा सल्ला? आप लास्ट का क्या सलाह देंगे? मैं ये सलाह देता हूँ सर जी, कोई भी किसान लोग हो अच्छा पशु लेके आए, अच्छा पशु लेके आए कि अपने को 2 पैसे बचा। अगर दूध का पशु होगा तो दूध से पैसा कमाना अपने, और साथ में उनके बच्चे तैयार करो, ओके. तभी किसान सक्सेस रहेगा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा. तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये कळवा. नक्कीच आम्ही पुढच्या मुलाखतीमध्ये असे प्रश्न आम्ही विचारत जाऊ. धन्यवाद.